आणि एकदा का तो माणूस गेला ना, त्याची आठवण येऊन येऊन डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. त्रास होतो मग आपल्या. आज 3 पोरी आहेत. कधी कधी पोरीला नानांचा फोन उचलायचं म्हटलं तरी सारखंच फोन करते, मोका आज उचलायला. आज मात्र त्या नानांचा फोन कधीच येणार नाही, इथून पुढे कधीच येणार नाही. त्यांची उणी मात्र कायम आयुष्यात राहील. आपण सहज म्हणतो, आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, आईसाठी लागू आहे बरं का, पण जाता जाता सांगेल, माय मरो आणि मावशी मरो. असं बापाकरता जर लागू केली तर बाप मेला तरी चालेल, पण चुलते मामा राहिले पाहिजे. तरी खरं सांगू, चुलत्यानं किती जीव लावला ना, बापाची सर नाही. मामानं किती जीव लावला, बापाची सर येत नाही. काकानं किती जीव लावला, बापाची सर येत नाही रे राजा. हो, त्याला बाप तो बाप असावा लागतो. कधीतरी बापाचा त्याग तुम्ही लक्षात घ्या. ज्या वयात बापानं हातामध्ये विळा घेतला, हातात पैसे घेतलं आणि रानात काम करायला गेला, ज्या वयात, त्या वयात आज बापाने आपली सगळी स्वप्न पूर्ण केली. त्या वयात आज आपण आरामशीर पंखा कूलर लावतो, घरात निवांत पसरतो. त्या वयात बाप कामाला जातो, बाप कमवत होता, बाप मरमर काम करत होता. प्रत्येक लेकराकरता बापानं हाडाची काढं, रक्ताचं पाणी आणि दिवसाची रात्र केली. लेकरांना सुखाचे दिवस आल्या, तर बापाचं एक स्वप्न असतं, मी जे दिवस काढले